ब्रह्मदेवाची ती उर्मट हाक ऐकू आली, पण ती मुळातच जरा शांत स्वभावाची होती. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. शांत आहेत मुळात. त्यांनी आदराने सांगितलं, ब्रह्मदेवा या, स्वागत आहे, बसा. ती म्हणे बसा वगैरे कळत नाही, मला नको सांगू, तुला कळत नाही का मी आले पाया पड. एखादा माणूस उर्मटपणा करत असेल तर शांत माणसाने सुद्धा त्याचा उर्मटपणा किती वेळ सहन करायचा याची एक मर्यादा आहे. जर ती मर्यादा उल्लंघन करून जर तो पुढे जात असेल तर शहाण्या माणसाने शहाणपण सोडायचं असतं. हा आपला सिद्धांत आहे. हे बोलू मूर्ख माणसं उड्या का मारतात माहितीये? मूर्ख माणसं उड्या मारतात त्याचं कारण शहाणे शांत बसलेत म्हणून. जास्त खोलात जात नाही, टोचू शकतो. आता शहाण्यांनी काय करायचं ते स्वतः होऊन ठरव. नारायणांनी विचार केला की हा उर्मटपणे बोलतोय, एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, तीनदा ऐकलं, मग शेवटी त्यांनी उत्तर दिलं, तू मला बोलतोय, तुला कळतंय का, तू कुठून आलायस? आणि असं शब्दाला शब्द लागत गेले. दोघांचं भांडण पेटलं आणि दोघांचे शब्दाला शब्द लागून वाद सुरू झाली, भांडणं वाढली, ती युद्धापर्यंत विकोपाला गेली. आणि युद्धही एवढं मग दोघांमध्ये विचार सुरू झाला, काय करायचं. तर ब्रह्मदेव थोडे आपल्याला हुशार होते असं त्यांना वाटत होतं. फार लक्ष देऊन आहे का बरं. बऱ्याचदा तुम्ही ज्याची वाट पाहता तो जरा उच्च दर्जाचा असल्यामुळे तुम्हाला नकळत निघून जातो. त्याचा नाव विनोद आहे, कारण त्याला सुद्धा एक दर्जा असतो किंवा इथे तरी. चला, ब्रह्मदेव शेवटी विचार करतो आणि सांगतो, आपण दोघांमध्ये प्रतियोगिता करू. काय? मी याच्या वरच्या टोकाला शोधण्याकरता जातो, तू याच्या खालच्या टोकाला शोधण्याकरता जा. दोघांपैकी ज्याला याचा शेवट सापडेल तो आपल्यातला श्रेष्ठ. नारायणांनी मान्य केलं आणि मग सुकर रूप धारण करून श्री नारायण खाली गेले. त्यांना सवय होती ना. आणि ब्रह्मदेवाने हंस रूप धारण केलं. हंस रूपी ब्रह्मा ते वर गेले. बराच काळ श्री हरिनारायणांनी खाली जाऊन चिकित्सा केली, त्यांना काही सापडलं नाही. शेवटी कंटाळून आले, शेवटच दिसलं नाही, आले आणि मूळ स्थानाला येऊन थांबले. ब्रह्मदेव वरती बऱ्याच काळापासून जातोय, अनंत काळ प्रवास झाला ब्रह्मदेवाचा, पण त्यालाही अजूनही वरचा तो दिसेना. शेवटी अनंत काळ प्रवास करता करता ब्रह्मदेव खालून वर चालले, तर त्या प्रवासामध्ये ब्रह्मदेवाला वरून खाली एक केतकी नावाचं पुष्प खाली वरून खाली पडताना दिसले. केतकीचं पुष्प. ब्रह्मदेवाने त्या पुष्पाला थांबवलं आणि विचारलं, तू कोण? त्याने सांगितलं, मी केतकी पुष्प. त्याने विचारलं, तू कोण? त्याने सांगितलं, मी ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेवाने विचारलं, मी या स्तंभाचा वरचा स्ट्रोक शोधण्याकरता चाललोय, तू वरूनच येतोय, मग तू सांग हे अजून किती वर आहे? तू ज्या अर्थी वरून खाली येतोय म्हणजे तू हा स्तंभाचा तो पाहिलेला असला पाहिजे. तू सांग नेमकं हे किती उंच आहे? त्यावेळी त्या केतकी पुष्पाने सांगितलं, ब्रह्मदेवा, मी अनंत काळापासून वरून खाली येतोय, मला माहितीच नाही नेमकं हे किती वर आहे, कारण मीच अनंत काळापासून वरून खाली पडलेलो आहे. याचा कालगणनेचा सुद्धा फार मोठा विचार आहे बरं. इथं सांगण्याचा विषय नाही ना, आता सांगण्याची वेळ राहिलेली नाही. आता ही वेळ जवळ आली ना. आता ते सांगायला घेतलं तर ते शिकरणाच्या वेळी व्याकरण अशी गंमत होऊन जाईल. गुरुदेव सांगतात, मीच अनंत काळापासून वरून पडतोय, मलाच माहिती नाही किती कुठे आलो, मला माहिती नाही. मग ब्रह्मदेवाने विचार केला, मीच अनंत काळापासून वर येतोय,
हा अनंत काळापासून वरून खाली येतोय, यालाच माहिती नाही, याचा अर्थ हे प्रकरण आपल्या कवेत येणार नाहीये. मग शेवटी ब्रह्मदेवाने विचार केला, आता आपली माघार आहे, पण मग माघार घेतली तर मग दास्यत्व स्वीकारावं लागेल, हेही मान्य नाही. काही वर्गच असे चला म्हटल्यावर तुला माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल. काय करावं लागेल? तिथे एक विष्णू म्हणून एक आहे, आमच्या दोघांमध्ये अशी अशी प्रतियोगिता ठरली. मग मी हा वरचा तो पाहिला तर मी श्रेष्ठ ठरेल आणि माझा मित्र म्हणून तुलाही श्रेष्ठत्वाचा काही मान मिळेल. मग तुला फक्त एक करावं लागेल, मी तिथं जाऊन सांगेल की मी वरचा तोक शोधला आणि मी जे बोलतोय त्याला साक्ष म्हणून तुला तिथं बोलावं लागेल. मैत्री बनवली की बरेचदा दुर्गुण सुद्धा आपोआप संबंधातून येतात. केतकीने ते मान्य केलं. आले श्रीहरी विष्णू असे डोक्याला हात लावून बसलेले होते आणि ब्रह्मदेव तिथे येऊन उद्दामपणाने हसू लागले. मी व्यंग कीर्तनकार नसल्यामुळे मला तसं हसून दाखवता येत नाही, पण तुम्ही चांगले श्रोते असल्यामुळे ते अनुमान चांगलं लावू शकता. तो व्यंगात्मक हसू लागला आणि त्याचं ते हसू पाहून श्रीहरी विष्णूंना नकळत कळालं की आपलं प्रकरण फसलेलं दिसलं. ब्रह्मदेव बोलले, मला नमस्कार कर म्हणे, आता मी शेवट शोधला. श्रीहरी विष्णू बोलले, कशावरनं विश्वास कशावरनं ठेवा? साक्षाने कोण? केतकी पुष्प. केतकीने सांगितलं पाहिला. नाविलाज झाला. श्रीहरी विष्णूने हातामध्ये ताट घेतले, तांब्या घेतला आणि ब्रह्मदेवाचे पाय धुवायला चालले आणि ब्रह्मदेवाचे पाय कामनात ठेवले आणि पायावर पाणी टाकणार तेवढ्यात अशी घटना झाली की ज्या दिव्य स्तंभाच्या आधाराने परीक्षा सुरू होती त्या दिव्य स्तंभाच्या प्रकाशामध्ये कितीतरी हजारो पटीने वाढ झाली आणि त्या दिव्य असल्या स्तंभातून साक्षात भगवान शंकर प्रत्यक्ष प्रकट झाले. भगवान शंकर प्रकट झाले. मस्तकावरती जटा आहे, गंगा आहे, चंद्र ललाटले, त्रिपुंड त्रिनेत्रधारी आहे, सर्वांगाला भस्म लावला, हसत हातात त्रिशूळ आहे, दंडू आहे, व्याघ्रांवर घातलेले आहे. भस्ममुटी रुंदमाळा असे भगवान शंकर. हे करम कृपा करम नारदादि योगी वृंद वंदितम दिगंबरम काशिकापुरादिनाथ श्रीकाल भैरवं भजे भानुकोटि भास्करं भवक्तितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. कालभैरव प्रकट झाले आणि ब्रह्मदेवाच्या 5 मुखांमधलं एक मुख त्याने आपल्या नखाने काढून घेतलं. काही ठिकाणी नखाने, काही ठिकाणी खडगाने उल्लेख आहे. अनेक पुराणी, अनेक प्रकार, ही प्रमाण बरीच कामाची आहेत इतर वेळी सुद्धा. हे कशामुळे होतं ते पण सांगणार आहे, वेळ फार थोडा, पुढे चल. ब्रह्मदेवाचं मस्तक काढलं काशी क्षेत्रात. तुम्ही दिवा माहितीये, दिवा, दीप, पणती, पणतीचा आकार पहा आणि पणतीतली दिव्याची आकृती पहा. जशी पणती आणि त्याच्यातला दिवा, मेणबत्ती नाही बरं, आपल्या मेणबत्ती चालत नाही. ग्रंथाच्या पूजनाला मेणबत्ती वापरायची नाही, दीपकच पाहिजे, दिवाच पाहिजे, त्यात तेल तूपच पाहिजे, मेण नाही. दिव्याची आकृती पहा. दिव्याची आकृती जसा त्या दीप पेटलेला असतो ना तशी भगवान शिवांच्या लिंगाची आकृती आहे. आणि त्यावेळी भगवान शिवांनी सांगितलं की या शिवलिंगाची उपासना म्हणजे प्रत्यक्ष माझी उपासना आहे. आणि त्याच्या पुढे कुतूहल सांगतो. कोणतं कुतूहल? ऐका. जी कथा लिंग पुराणामध्ये आपण ऐकली काही का वेळापूर्वी, ती घटना झाली महाशिवरात्रीच्या दिवशी. आणि जी घटना आता आपण ऐकली, या घटनेचं विशेष हे आहे की भगवान शिवांनी सांगितलं की आता ही घटना, जे शिवलिंग, ही दीपक ज्योत आजपासून मी शिवलिंग म्हणून जगामध्ये प्रसिद्ध केली, ही घटना आजच्या रात्री झाली ना, म्हणून आजच्या रात्रीला महाशिवरात्र म्हणून जगामध्ये प्रसिद्ध केलं जावं. 2 वाक्य बरं.
जी पहिली घटना ऐकली ती महाशिवरात्रीच्या दिवशी घडलेली, म्हणजे तिथून मागे शिवरात्रीची तिथी उपलब्ध होती. आणि जी घटना आता आपण ऐकली ना, ही ती घटना आहे की ज्या घटनेपासून महाशिवरात्र सुरू झाली. तिथून मागे शिवरात्री या ज्या दिवशी भगवान शंकराने स्वतःच मूळ लिंग स्वरूप या जगामध्ये प्रसिद्ध केलं, त्या रात्रीला श्रेष्ठत्व मिळालं आणि ती रात्र महाशिवरात्र म्हणून गणली गेली. म्हणून मूळ हेची कथा शिवरात्रीची